कशा आहे सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल आणि मीही मस्त मजेत आहे. तर खूप सारे कमेंट येत आहेत की डेली ब्लॉगचे व्हिडिओ येत नाही, तर लवकरच डेली ब्लॉगचे व्हिडिओ लवकरच चालू होणार आहे. पण त्याच्या आधी आज मी DIY व्हिडिओज करणार आहे. टाकाऊ वस्तूपासून जी टिकाऊ वस्तू बनते त्याचाच व्हिडिओ करणार आहे. तर दिवाळीमध्ये भरपूर सारे असे मिठाईचे बॉक्स आलते माझ्याकडे, पण आता ह्याच्यामध्ये जर ज्वेलरी ठेवली तर ती इकडे तिकडे जाणार आणि आतमधून पण काय एवढं खास नाही आहे. तर ह्याचाच आता DIY व्हिडिओ करणार आहे मी. ह्याला कसं कन्वर्ट करायचं एक ज्वेलरी बॉक्समध्ये ते तुमच्यावर शेअर करणार आहे. तर जास्त वेळ न करता चलाच व्हिडिओ. काय घरातल्या बेसिक वस्तू वापरलेल्या आहेत. आता मिठाईचा कुठलाही बॉक्स घ्या तुम्ही. एक कार्डबोर्ड शीट घेतलेली आहे म्हणजे पुष्टा, कातर, आणि आता हे पोराच्या शाळेतला प्रोजेक्ट पेपर उरलेला तो घेतलेला आहे, आणि डिंक म्हणजे फेमिकॉल घेतलेला आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर आता आपला बॉक्स काय असा दिसतो हे बघू शकता तुम्ही. असा बॉक्स आहे. सगळ्यात आधी आता हे जी आपल्याला शीट आहे अशी जी पुष्ट आहे ते ह्या बॉक्सच्या आकाराने आतमध्ये आपल्याला पार्टिशन करायचे आहे. त्या आकाराने तेवढ्या मापामध्ये आपल्याला कट करून घ्यायचे आहे. तर आता बघूया की थोडंसं कमी पडतंय इथं, ते चिटकून घेऊत आपण त्याचं काय. तर आता ह्या आकाराने आपल्याला व्यवस्थित ह्याच आकारानुसार कापून घ्यायचं आहे. तुम्हाला जर व्यवस्थित प्लायवूड मिळालं म्हणजे मापाला एकदम करेक्ट तर तुम्ही घेऊ शकता. आता माझ्याकडे थोडंसं ना लांबीला कमी पडत होतं, तर मी माप घेतलं. त्यानंतर ना ह्याला व्यवस्थित फिट किंवा मजबूत करण्यासाठी ना म्हणजे आता ह्या शीटमध्ये मी 4 हे करणार आहे, 4 पार्टिशन करणार आहे, म्हणजे 4 वेगवेगळ्या लांब कापून घेणार आहे. कारण 2च पार्टिशन करायचे आहेत, पण हा पुट्टा थोडासा ना हलका फुलका आहे म्हणून एकावर एक ठेवायचा आहे मजबूती येण्याकरता. तर आधी हे व्यवस्थित कापून घेते. आता व्यवस्थित कापून घेतलेलं आहे मी, बघू शकता. तरी तुम्हाला मी दाखवते थोडंसं कमीच पडते. तर ज्यावेळेस मी हे चिटकील ना त्यावेळेस मी बरोबर म्हणजे एकामेकांवर चिटकवल्याच्यानंतर ना व्यवस्थित दिसणार आहे, ते व्यवस्थित होणार आहे. तर आता असे 2 प्लायवूडचे जे लांब पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत ह्या 4 कापलेले आहेत, पण 2-2चे सट करायचे आहेत. आता ह्याला व्यवस्थित फेमिकॉल लावायचा आहे. तुमच्याकडे जर डिंक असेल तर तुम्ही डिंक लावू शकता, आणि फेमिकॉल असेल तर फेमिकॉल लावू शकता. तर मी व्यवस्थित आता इकडे फेमिकॉल लावून घेतेय. आता फेमिकॉल लावल्याच्या नंतर ना दोन्ही एकामेकांवर लावल्याच्या नंतर व्यवस्थित ते चिटकणार आहे. तर आधी फेमिकॉल व्यवस्थित लावलेला आहे आणि त्याच्यावर आता बघू शकता थोडंसं मी म्हणलेले ना की लांबीला कमी पडते म्हणून मी खालच्या बाजूला त्याला जास्त खेचलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस मी बॉक्समध्ये ही पट्टी ठेवील ना तर ते एकदम बॉक्सच्या मापासारखंच एकदम व्यवस्थित फिट बसेल. तर आता हे अशा प्रकारे मी जुगाड केलेला आहे, कारण त्याच मापाचा माझ्याकडे प्लायवूड म्हणते कार्डबोर्ड शीट नव्हती, म्हणून मी अशी एक जुगाड केलेला आहे. आणि आता तो मस्त व्यवस्थित बसलेला आहे. आणि आता थोडंसं डेकोरेशनसाठी तुमच्याकडे जर वेगळ्या प्रकारचे जर पेपर्स असतील तर तुम्ही तेही यूज करू शकता. आणि आता दुसराही एकावर एक चिटकवून 2 पट्ट्या, एक पट्टी बनवून घेतलेली 2 पट्ट्या चिटकवून. तर आता मला तर फक्त 4 पार्टिशन पाहिजे. तर तुम्हाला जर जास्त पार्टिशन पाहिजे असेल तर ह्या ज्या छोट्या पट्ट्या आहेत ना त्या जास्त हे करू शकतात. आता इकडे हे कमी पडलेले, पण ज्यावेळेस मी ह्याला ना पेपर रॅप करील ना ते बरोबर त्याचा बरोबर आकार येईल. तर त्याकरता मग मी त्याला तसं सोडलेलं आहे. तर आता हा पेपर माझ्याकडे साधा प्लेन पेपर आहे. तर तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे जे असतात ना ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर आता हे मी माप घेऊन व्यवस्थित कापून घेणार आहे. आणि मी हा जो प्रोजेक्ट पेपर असतो ना तो घेतलेला आहे. तुम्ही जे गिफ्ट पेपर वगैरे असतात तेही घेऊ शकतात, किंवा आपले जे वेल्वेटचे कापड किंवा लेस किंवा कुठल्याही गोष्टीचा उपयोग करू शकतात. आता मला हे थोडंसं रफ आणि टफ बनवायचं आहे कारण मला डेली यूजसाठी पाहिजे. तर मी प्रोजेक्ट पेपरचा तुकडा थोडासा इकडे
यूज केलेला आहे. तर तुम्ही ह्या पेपरऐवजी एखादा छान डिझाईनचा किंवा एखादा वर्कचा किंवा छान वेलवेटचा पेपर किंवा आपलं हे असतं डेकोरेशनचे पेपर किंवा गिफ्ट पेपरसुद्धा ठेवू शकता. आणि त्यानंतर ना अशी पट्टी इथं फिट झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर ना दुसऱ्या छोट्या पट्ट्याही फिट झालेल्या आहेत. दिसायला वाटतं लगेच होत आहे, पण मला ह्या गोष्टीसाठी 1 तास लागलेला आहे. आणि 1 तासाच्या नंतर ना हे माझं ज्वेलरी बॉक्स बनवून तयार झालेलं आहे. आता हे मला डेली वेअरसाठी म्हणजे डेली यूजसाठी पाहिजे, त्याच्यामुळे मी 4च पार्टिशन बनवलेले आहेत. मग म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टीच ठेवायच्या आहेत ज्या की मला रोजच्या रोज लागतात. तर अशा प्रकारे 4 पार्टिशन मी बनवून तयार केलेले आहे. आणखीन एकदा मी तुम्हाला जवळून दाखवते की अगदी सोपं आहे. आता ही अशी पट्टी लावल्याच्या नंतर बाकीच्या त्या लावून घ्यायच्या. जर तुम्हाला वाटत असेल की नाही बाबा खूप हालते, तर तुम्ही असं खाली त्या पट्टीला फेमिकॉल लावून फिट करू शकतात. पण माझं मन जर बदललं, मला जास्त पार्टिशन करायचे असेल, तर त्यावेळेस मग सगळं हे खराब होणार. त्याकरता मी व्यवस्थित मापाला फिट येईल असंच घेतलेलं आहे, जेणेकरून मी ते नंतर ना लगेच उपसून काढू शकते. जर मी चिटकवलं तर खालचा पेपर पण निघेल आणि परत मला नवीन पट्ट्या बनवाव्या लागतील. तर त्याकरता मी व्यवस्थित माप घेतले म्हणजे जेणेकरून फिट बसेल. आता त्यामध्ये सगळी ज्वेलरी ठेवते मी. आता हे मी नवीन मंगळसूत्र घेतलेलं आहे. आता ह्याचा पण व्हिडिओ लवकरच येणार आहे, फक्त मी थोडंसं असं दाखवलेलं आहे. तर जत्रेमध्ये थोडीफार अजून शॉपिंग केलेली आहे. बुगडी, मंगळसूत्र वगैरे घेतलेलं आहे, ते तुम्हाला मी दाखवेलच. आणि ब्रेसलेट वगैरे तर मी दाखवते, कानातलेही दाखवले होते. पण आता सध्याला ते ब्ल्यू आणि पिंक कलरचे जे ट्रेंडिंगमध्ये मंगळसूत्र आहेत ना, ते घेतलेलं आहे मी. आणि सगळी ज्वेलरी सेट केलेली आहे. आणि आता आपला ज्वेलरी बॉक्स बनून तयार आहे. असा काय दिसतोय बघू शकता तुम्ही. बिफोर आणि आफ्टर तुम्ही बघू शकता जाऊन की किती बदल झालेला आहे. आणि असं वेस्टपासून बेस्ट बनवलेलं आहे आपण. आणि तुम्हीही बनवून पहा आणि शक्यतो वापरात आणा वस्तू. तर आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.